Hi everyone, how are you? I wish you all are fine. In today's class, we are going to start a chapter of EVS. आजच्या क्लासमध्ये आपण EVS चा एक चॅप्टर सुरू करत आहोत. आय होप हे टेक्स्टबुक तुमच्या सगळ्यांकडे असणार आहे का? EVS पार्ट 1 ज्याचे आपण 2 चॅप्टर कंप्लीट केले आहेत आणि आज आपण तिसऱ्या लेसनला स्टार्ट करत आहोत. सो आवर थर्ड वन चॅप्टर इज द स्टोरेज ऑफ वॉटर. मला सांगा आता कोणता ऋतू सुरू आहे? नाउ यू आर मीन्स एक्सपिरियन्स विच वन द सीझन. आय थिंक दॅट वन इज द मान्सून, ज्याचा आपण मागच्या लेसनमध्ये अभ्यास केला होता. सो इन द मान्सून सीझन वी एक्सपिरियन्स द रेन्स अँड व्हेन रेन्स कम, जेव्हा पाऊस येतो तर ते पावसाचं पाणी आपण कसं जमा करून ठेवतो? तुम्हाला त्या पावसात खेळायला मजा येत असेल, पण त्या पावसाला संवर्धन करून ठेवणं, जमा करून ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हाच आपल्या क्लासचा आजचा टॉपिक आहे, स्टोरेज ऑफ वॉटर. पाण्याचं संवर्धन किंवा साठवण कशी करायला पाहिजे. सो फॉर दॅट यू हॅव टू ओपन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 17, ज्याच्यावर हा लेसन दिलेला आहे. सोबतच तुम्हाला पेन आणि नोटबुक घेऊन बसायचं आहे, कारण मी होमवर्कसुद्धा देणार आहे. सो जस्ट लुक ॲट दॅट इमेज. दीज आर सम ऑफ सोर्सेस ऑफ वॉटर. पाणी आपल्याला नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींपासून मिळते? जसं की तुम्ही घरी नळाचं पाणी भरत असाल, इन केस तुमच्याकडे नळ नसेल तर तुम्ही विहिरीचं पाणी भरत असाल, काही बोअरवेल्सवरून आणत असतील, आणि खूप जर खेडे विभाग असेल तर तुम्ही नदीवरून सुद्धा पाणी आणत असाल. बट जस्ट हिअर आर सम सोर्सेस ऑफ वॉटर. एक्झॅक्टली आपल्याला पाणी कशापासून मिळत असते? रेन, वेल, टॅप, रिवर, स्ट्रीम अँड लेक. These are some of the sources, but which are the sources that we get water? Some are ancient and some are recent. तर आजच्या या क्लासमध्ये 2 टॉपिक्स आहेत. एक आहे स्टोरेज ऑफ वॉटर, द ancient sources, and second one is recent sources. So in today's class we are going to see the first. तर बघा, ही एक फोटो आहे जी तुमच्या टेक्स्टबुकच्या अगदी सुरुवातीला ॲक्टिव्हिटी दिली आहे. तुम्हाला इथे तेवढं क्लिअर नसेल दिसत, कारण तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये बघायचं आहे. एक मुलगी आहे जिने एक हिल बनवला आहे, ज्यावरती पाणी टाकत आहे, आणि काही क्वेश्चन्स दिले आहेत की उतारा भागावरून जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा त्या पाण्याचं काय होत असेल. काही पाणी जे आहे ते जमिनीवरून वाहून जातं, काही पाणी आहे जे म्हणजे कुठेतरी साचून राहतं, आणि तेच पाणी मग आपण उपयोगात आणत असतो. सो हाऊ वी रिझर्व द वॉटर फॉर द फ्युचर. पाणी हे एक अशी गोष्ट आहे की ज्याचं संवर्धन करणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही खूप सारं पाणी कदाचित वेस्ट करत असाल तर तसं करू नका. आजचा क्लास जर तुम्ही समजला तर आय होप की तुम्ही पाणी वेस्ट कराल नाही. सो फर्स्ट वी अंडरस्टँड हाऊ वी गेट द वॉटर. All the water we get from the rains, and the rainy season lasts for 3 or 4 months. Along with us, all living things use this water all year. As we know everyone, आपल्याला पाणी जे आहे ते बेसिकली कशापासून मिळते? वी गेट फ्रॉम द रेन्स. जसं की आता रेनी सीझन सुरू आहे आणि याचा अभ्यास आपण मागच्या क्लासमध्ये, म्हणजे मागचा जो काही आपला चॅप्टर होता सेकंड, त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. सो बेसिकली वी गेट वॉटर फ्रॉम द रेन. कळलं का तुम्हाला? देन द रेनी सीझन इज फॉर द 3 or 4 months. चला, होमवर्कसाठी एक क्वेश्चन लिहून घ्या. व्हॉट आर द मंथ्स ऑफ रेनी सीझन? पावसाळा हा कुठल्या सीझन्समध्ये येत असतो? तो वर्षभर असतो का? आता ही वेगळी गोष्ट आहे की मागच्या वर्षी पाऊस हा वर्षभर पडला, बट बेसिकली द रेनी सीझन इज फॉर द 3 or 4 months, अँड अलॉंग विथ द अस ऑल द लिव्हिंग थिंग्स यूज दॅट वॉटर. पावसाचं जे काही पाणी येतं त्याचं संवर्धन करून ठेवावं लागते. का बरं करून ठेवावं लागत असेल? बिकॉज नॉट ओनली वी बट ऑल द लिव्हिंग थिंग्स, मे द प्लांट्स अँड द ॲनिमल्स, ऑल आर युजिंग दॅट water. So what we understand, water is a very important thing. Then how we can use that water? Just see, if we do not store water we will not have enough water for our needs. तर बघा, ही जी पाणी एक जी गोष्ट आहे ती इम्पॉर्टंट आहे. इफ वी वेस्ट इट, सो व्हॉट हॅपन इन फ्युचर? वी विल नॉट गेट इट. म्हणजे पुरेसं पाणी आपल्याला भविष्यामध्ये उपलब्ध राहणार नाही. इफ वी वेस्ट इट today, and we have to save water. So water must be used economically. So we use different ways of storing water. Just I told you that we get water from the rain. We have to स्टोअर इट, अँड इफ वी वेस्ट इट. जसं की इथे पाणी एक ग्लासमध्ये दिलं आहे, आपल्याला हवं तेवढं पाणी आपण घ्यायला पाहिजे. बट द बेसिकली चिल्ड्रन्स व्हॉट, टेक अ
glass of water and then they also waste it. So don't waste the water because it is the very important thing. Now we are going to understand the different ways of storing, how we can store. So you can see the first picture. What is that? Can you guess? ही तुम्ही बहुतांश तुमच्या सराउंडिंगमध्ये बघितली असेल, जसं पाणी कदाचित तुम्ही किंवा तुमचे पॅरेंट्स भरत असणार, त्याला आपण काय म्हणतो? विहीर म्हणत असतो. सो दॅट वन इज व्हॉट? दिस इज द वन थिंग दॅट स्टोअर वॉटर. जस्ट सम रेन वॉटर सीप्स इन टू द ग्राउंड अँड वेल्स आर डग टू ऑब्टेन द वॉटर. सो व्हॉट हॅपन? वॉट एव्हर द रेन्स come, so that all the water is seeps, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये मुरतं, and then wells are dug to obtain then water. Whatever the water is going under the ground, so whenever we dug the ground, so that time we can obtain the water. जमीन जशी जशी आपण आतमध्ये खोदत जाऊ तसं तसं पाणी आपल्याला मिळतं. सो दॅट वन इज ऑल्सो द वेल सोर्स ऑफ स्टोरिंग वॉटर. याच्यामध्ये सुद्धा आपण पाणी म्हणजे आपण भरून नाही ठेवू शकत, पण पावसाचं पाणी जे काही येतं ते आपण यामध्ये काय करू शकतो? जमा करून ठेवू शकतो. देन द नेक्स्ट वन इज अबाउट द वॉटर टँक्स इन द फोर्ट्स. पूर्वीच्या काळात जेव्हा फोर्ट्स होते, किल्ले होते, तेव्हा त्या किल्ल्यांवर पाणी कसं जमा ठेवलं जायचं? जस्ट द पीपल लिव्ह ऑन द हिल forts in the past, they needs water. The forts had reservoirs and tanks dug into the stone. Now you can see here a image of fort, ज्याला आपण किल्ला म्हणतो. तुम्ही बघितलाय का असा एखादी किल्ला? कधी वेळ मिळाला तर नक्की बघायला जा, किल्ला खूप सुंदर असतो. सर इथे बघा एक किल्ला दिसत आहे अँड हिअर वी कॅन सी अ स्टोरेज ऑफ वॉटर. बघा किल्ल्याच्या या भागामध्ये पाणी जमा करून ठेवलं आहे. सो व्हॉट वी अंडरस्टँड दॅट the name is water tanks and in the forts. So such a types of water forts are made on the forts by using the stones. बघा स्टोन्स म्हणजे दगडांचा वापर करून अशा तऱ्हेच्या टँक्स बनवल्या जायच्या आधीच्या काळात. अँड दॅट वॉटर इज यूज फॉर ऑल द पीपल दोज हू लिव्ह ऑन द forts. So this one is the what? Second source. Then the third one is the draw wells. बघा आपण याच्या आधी पहिली जी कन्सेप्ट बघितली होती ती होती वेल्स. दॅट वन इज द ड्रॉ वेल्स, ज्याला आपण मराठीमध्ये अड असं सुद्धा म्हणत असतो. सो दिस वन इज ऑल्सो द सोर्स ऑफ वॉटर. लेट्स सी द इन्फॉर्मेशन. द ड्रॉ वेल्स वेअर डग टू गेट ड्रिंकिंग वॉटर. दे वेअर स्मॉल वेल्स फ्रॉम द विच वॉटर वॉज ड्रॉन युझिंग अ स्मॉल पॉट tied to a rope. That one is same like a well. अगदी विहिरीसारखं सारखंच असतं हे, ज्याला आपण अड असं म्हणत असतो. सो वी कॅन ऑब्टेन द वॉटर फ्रॉम दिस ऑल्सो. पावसाचं जे काही पाणी येतं ते यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला हवं तेव्हा आपण दोराच्या किंवा बाल्टीच्या सहाय्याने काढून त्याचा उपयोगात आणू शकतो. सो इन दिस वे वी कॅन रिझर्व स्टोअर वॉटर इन टू द ड्रॉ वेल्स. तर आतापर्यंत किती कन्सेप्ट झाल्या आपल्या? आपण किती सोर्सेस बघितले? 3 झालेत ना. चला आपण चौथं बघूया की पाणी अजून आपण कशामध्ये भरून ठेवू शकतो. इन एन्शंट टाइम्स द रिव्हर्स अँड द बंड्स. रिव्हर्स ज्याला आपण नदीचा किंवा बंधारा असं म्हणत असतो ना. आता जसं एखाद्या ठिकाणी नदी असेल आणि पाणी जर आपल्याला अडवायचं असेल तर आपण बंधारा बांधत असतो, ज्याला हा जो काही पोर्शन दिसतंय तुम्हाला, हा त्याला आपण बंधारा असं म्हणतो, म्हणजे बांध म्हणतो. सो दॅट इज नोन ॲज इन इंग्लिश व्हॉट? बंड्स. सो द अर्दन ऑर मान्सरी बंड्स वेअर बिल्ट अक्रॉस रिव्हर्स टू स्टोअर द वॉटर. मग आम्ही आधीच सांगितलं की पाणी जर जमा करून ठेवायचं आहे तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. द रिव्हर्स वॉटर कॅन फ्लो, वाहत जातं. बट इफ वी कॅन बिल्ड अ बंड ऑन दॅट रिव्हर बँक सो वी कॅन स्टोअर अ वॉटर. खूप सोपं आहे. जसं की एखादी नदी वाहत असेल, त्याच्या बाजूला एखादी मातीचा बंधारा जर आपण बांधला तर ते पाणी काय होतं बेटा? सेव्ह होतं, म्हणजे स्टोअर होतं. सो सच ए टाईप ऑफ वॉटर ऑल्सो वी कॅन यूज अँड इन दिस वे बाय बिल्डिंग अ रिव्हर्स ऑन द बंड्स वी कॅन सेव्ह द वॉटर. Then the next one is the old reservoirs. Now what is meant by the old reservoirs? Reservoirs were built in the areas of low rainfall in the areas without a major river. मग या काइंड्सचे जे काही पाणी स्टोअर करायचे रिझर्व्स आहे, बघा इथे तुम्हाला एवढ्या भागामध्ये पाणी दिसत आहे. सो हाऊ दे कॅन स्टोअर अ वॉटर. अशा एरियामध्ये बांधलेले आहेत की जिथे जवळपास कुठेही नदी नाही आहे. वी कॅन अंडरस्टँड फ्रॉम दॅट इन द एरियाज वेअर इज अ लो रेनफॉल, जिथे ऑलरेडी पाणी खूप कमी प्रमाणात येतो,
पाऊस कमी प्रमाणात येतो. अँड वन मोर थिंग दॅट देर इज अ विदाऊट मेजर अ रिवर, म्हणजे त्या भागात कुठल्याही प्रकारची नदी नाही आहे. आता जरा विचार करा की ज्या भागात आधीच पावसाचं प्रमाण कमी आहे, जवळपास कुठेही नदी नाही आहे, अशा लोकांना पाणी किती जमा करून ठेवावं लागत असेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की समर वॅकेशन्समध्ये आपल्याला जेव्हा पाणी मिळत नाही तेव्हा लोकांना खूप दूर भटकत जावं लागतं पाण्यासाठी, राईट. सो इन दॅट काइंड द मोस्ट ऑफ द रिझर्व्हियर्स वेअर बिल्ट युझिंग अ स्टोन अँड मॉर्टर. मॉर्टर मीन्स चुनखडी ज्याला आपण म्हणतो. सो स्टोन अँड द मॉर्टार्स आर युझिंग फॉर मेड अ रिझर्व्हियर्स अँड दिस वन इज ऑल्सो द बेस्ट सोर्स ऑफ स्टोरिंग वॉटर. देन द नेक्स्ट वन इज ओल्ड टँक्स. बघा आधीच्या काळात टँक्स बांधल्या जायच्या. आता आपण अशा टँक्स बांधतो का? आता आपल्या घरी एक तर बोअरवेल करतो किंवा विहिरीचं किंवा नळाच्या पाण्याने आपल्याला पाणी मिळतं. बट इन द ओल्डन टाइम्स द पीपल्स आर स्टोरिंग वॉटर लाईक दॅट. अशी एखादी जागा तुम्ही तुमच्या सराउंडिंगमध्ये एखाद्या प्लेसमध्ये बघितली का की जिथे पाणी स्टोअर करून असेल? का बरं अशा प्रकारे लोक पाणी जमा करून ठेवत असेल? सो व्हॉट वी अंडरस्टँड दॅट द ओल्ड टँक्स, त्याला म्हटलं जातं ओल्ड टँक्स. सो द अर्लियर टँक्स वेअर यूज टू स्टोअर वॉटर. सम लार्ज सिटीज स्टील हॅव दिस ओल्ड टँक्स. बघा काही आताही अशा सिटीज आहे की ज्या ठिकाणी अशा टँक्स बांधलेल्या आहे. द टँक्स आर युझिंग बाय मेकिंग अ वॉल्स. चारही बाजूला तुम्ही इथे बघू शकता देर आर वॉल्स अराउंड अस. These are I think the temples, and here is the middle between there is a water. So in this way also the people save the water. And what is that known as? त्याला काय म्हणतात जुन्या काळात ज्या बांधल्या जायच्या? सो दॅट इज नोन ॲज अ ओल्ड टँक्स, जुने तलाव असं सुद्धा म्हटलं जायचं. सम ऑफ देम आर स्टील इन यूज. मीन्स the most of the are not present in today's situation, but some of those are very old. ज्या काही खूप जुने तलाव आहेत, अगदी प्राचीन आहे आणि चांगल्या परिस्थितीत आहे. So some of them tanks are even used today. So and the next one is what? Thank you. So what I say the thank you because our lesson is over here. So in the today's class we complete the first one, ancient types of sources of water, and we will meet in the next video. Thank you.